साबुदाणा आणि आलूचे पापड. तर मी घेतला आहे अर्धा किलो साबुदाणा आणि 1 किलो आलू. तर मी आलू बॉईल करून घेतलेले होते. साबुदाणा रात्रीच मुरू टाकलेला होता आणि 10 मिरची घेतल्या आणि आलूचं पेस्ट बनवून घेतल्या मिक्सरच्या जारमध्ये. आणि ते बघा किती सुंदर क्लीन एकदम आलूचा पेस्ट बनलेला आहे आपला. मी आता हे पेस्टमध्ये पाणी टाकलेलं आहे आणि थोडं चम्मचच्या सहाय्याने मिक्स करून घेतलेलं आहे. तर आपण एक गॅसवर ठेवू गंज, त्यामध्ये टाकू आपण 6 गडवा पाणी, म्हणजे अर्धा गंज पाणी टाकूया आपण, भरून देऊया. 6 गडवे घेत तुम्ही तुमच्या हिशोबाने तुम्हाला जसे पाहिजे तसे घेऊ शकता. तुम्ही साबुदाण्याचे प्रमाण बघू शकता, तुम्हाला वाटते तेवढं घेऊ शकता. बघा एवढा गडवा आहे माझं, मी 6 गडवे टाकले. तुम्ही तुमच्याजवळ जे असेल त्याने तुमच्या मताने टाकू शकता. तर आता मी यावर एक ताट ठेवून देईल, म्हणजे पाण्याला लवकर उकळी येऊ शकते. आणि आपण पाण्याला चांगली उकळी येऊ देऊया. चांगली उकळी आल्यानंतर साबुदाणा जो राहते तो लवकर मिक्स होते. बघा आता उकळी आली आहे. आता मी जे ताट ठेवलं आहे ते ताट काढून घेते आणि आतमध्ये आपल्या चवीनुसार आपण मीठ टाकूया. मी टाकलेलं आहे 2 टेबलस्पून मीठ. आता हे मिक्स करून घेऊया. नंतर जो साबुदाणा होता तो टाकते मी साबुदाणा रात्रभर मुरू घातलेला होता आणि तो फुगलेला आहे चांगला. आता तो मिक्स करून घेतला मी. पण हे मिक्स करत राहायचं, ते खाली चिकटलं नाही पाहिजे आणि गंज व्यवस्थित पकडून ठेवायचा, नाही तर तो गंज निसटू शकते वजन खूप राहिलं तर. आणि आता मी टाकतो त्यामध्ये आलू. जो आपण आलू घेतलेला होता उकळलेला तो एकदम क्लीन आलेला आहे. तुम्ही पण मिक्सरच्या ह्याच्यामध्ये एकदम एकदा त्याला मिक्स करा आणि थोडं पाणी टाका, म्हणजे ते इझी मिक्स होऊ शकते. तर हे बघा किती सुंदर गतका आलेला आहे आणि साबुदाणासुद्धा वर आलेला आहे. साबुदाणा वर आल्यानंतर आपण त्यामध्ये आलू टाकू शकतो. साबुदाणा चांगला शिजलेला आहे. आता आलू मी टाकून देते त्यामध्ये. आलू टाकल्यानंतर खोरत राहायचं, म्हणजे ते चिटकलं नाही पाहिजे. माझा आलू टाकून झालेला आहे पूर्ण. आता मी याला सुंदर असं मिक्स करून घेते. बघा दोघे एकत्र मिक्स झालेलं आहे. एकदम फास्ट करायचं आहे तेव्हाच, नाहीतर ते बेकार होऊ शकते. आणि याला उकड्या आल्यानंतर मी जो मिरचीचा पेस्ट बनवला होता, मी 10 मिरची घेतल्या होत्या, तो एकदम इझी पेस्ट बनलेला आहे आणि तो आपण यामध्ये टाकून देऊया. लगेच नाही टाकायचा, नंतर कलर बदलते. तर मी आता टाकते यामध्ये मिरचीचा पेस्ट. बघा किती सुंदर रतका आलेला आहे. आता मिरची पेस्ट टाकल्यानंतर आपण त्याला मिक्स करून घेऊया. पूर्ण याला मिरचीचा पेस्ट लागला पाहिजे. तुम्हाला जर तिखट पाहिजे नसेल तर तुम्ही थोडं तिखट टाकायचं, मिरची नाही टाकू शकत तुम्हाला वाटत असेल तर. बघा किती सुंदर मिक्स झालेलं आहे. याला असंच थोडा वेळ मिक्स करत राहायचं. हे आपल्याला 1 तास तरी लागते याला मिक्स करत घट्ट येऊ द्यायला. आपण ते पॉलिथिनवर टाकायचं आहे, त्यामुळे आपण पॉलिथिन घेतलेले. पॉलिथिनला तेल लावून घेते. तेल लावल्यानंतर आपण त्याला हाताने थोडं मिक्स करून घेऊया, जेणेकरून पूर्ण पॉलिथिनला तेल आपलं लागेल. आणि हे बघा मी आपले मिश्रण आहे ते टाकते एका चम्मचच्या सहाय्याने. आपल्याला लाटान लागत काहीच नाही, डायरेक्ट टाकायचं आणि चम्मचने त्याला राऊंड शेप देऊन द्यायचं. एकदम इझी पापड आहे. तुम्ही हे पापड बनवू शकता, एकटं पण बनवू शकता. बघा किती सुंदर बनवले आहे मी हे पापड. आणि आपले पूर्ण पापड बनवून रेडी झालेले आहे. आपण याला सुकू देऊया. बघा किती सुंदर दिसत आहे आपले. आता उन्हीत सुकू देऊया, चांगले कडक येऊ देऊया. बघा मी तुम्हाला मध्ये दाखवेलच की कसे बनवले मी. बघा आता 2 तास नंतर आपले बघा कसे साईडने बघा तुम्ही कसे दिसत आहे आपल्याला. आता ते आपण नंतर अजून मी आपले पापड बनवून रेडी झालेले आहे. तर बघा किती सुंदर आणि क्रिस्पी बनलेले आहे आपले पापड. आता तळल्यानंतर तुम्हाला कळेलच की किती सुंदर आणि क्रिस्पी टेस्टी बनलेले आहे. तेलामध्ये चांगलं तेल गरम झाल्यानंतर आपण त्यात तळूया. बघा किती फुललेले आहे आणि पांढरं शुभ्र झालेलं आहे. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. तुम्हाला कोणती रेसिपी पाहिजे ते कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण नंतरच्या रेसिपीमध्ये. आणि हे पापड तुम्ही कसे आहे ते एकदा ट्राय करून बघा. चला बाय मित्रांनो.